पप्पांच्या पंख्याचं सिच्युएशन ती मी मिक्स केली. ग्रेट. अथर्व, हे काय बरोबर नाहीची सुरुवात कशी झाली? कसं सापडलं ते वाक्य तुला? मी असंच एकदा लग्नात जेवणाला गेलेलो आणि एक माणूस असंच, नाही हे काय आवडलं नाही, हे काय ते काय नाही. मग मी पण एका मित्राच्या आजी आजोबांच्या कार्यक्रमाला गेलेलो, तिथं पण मग मी तो व्हिडिओ करण्याचं ठरवलं. कारण का मला असं वाटतं की प्रत्येक लग्नात किंवा कार्यात अशी माणसं असतात किंवा असे नातेवाईक असतात की त्यांना काही दिलं तरी ते त्यांना नाहीच, हे नाही आवडत, ते नाही आवडत असं म्हणतात. मग त्याच्यावरनं मला वाटलं की आपण असं काहीतरी करू की जेवायला आल्यावर जेवणाला नावं ठेवू. आणि ते असं रॅन्डम मी एका कार्यक्रमात तो व्हिडिओ बनवलेला आणि तो असंच टाकला. मला माहीत पण नव्हतं की याचं काय होईल, पण ते इतकं लोकांनी हे करायला सुरुवात केली, मग ते आता बिल्ड झाले त्याला. पण आता तू त्याच्यावरती एवढा कॉन्टेंट क्रिएट केलायस मित्रांवरती, लग्नाच्या सीनवरती, की आता घरातल्या एखाद्या लग्नाच्या फंक्शनमध्ये गेलास की लोक तुझ्याशी आपुलकीने बोलतात की भीतीने दूर पळतात की आता हा आपल्याला कॉन्टेंट बनवेल, किंवा तुझी सगळी बडदास्त व्यवस्थित ठेवतात की आता नाही, त्याला काय असं वेळेस नको म्हणायला लागायला की हे काय बरोबर नाही. नाही, काय वेळेस ते पण बदला घेतात, मग जेवायला नीट देत नाहीत वगैरे असंही करतात. पण नाही, त्यांना आता असतं प्रत्येक लग्नात. उलट आत्ता मी एका माझ्या भावाचं लग्न होतं तेव्हा ते म्हणले की तुम्ही हा आता कॉन्टेंट करा आमच्या लग्नात. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना भारी वाटतं की आपल्या कार्यात असं काहीतरी झालं तर मजा येईल म्हणून. ओके. मला तुझ्या बायकोबद्दल थोडं विचारायचं आहे. आत्ता मगाशी रितेश देशमुख आले होते आणि त्यांनी जिनिलियाबद्दल खूप म्हणजे अप्रिशिएट केलं त्यांचं योगदान. तुझ्या कॉन्टेंट क्रिएशनच्या जर्नीमध्ये तुझ्या बायकोचं योगदान कसं आहे? कॉन्टेंट जो आहे त्याच्यामध्ये म्हणजे काय म्हणतात त्याला, तर क्रिएटिव्हिटीचं जे सगळं आहे ते मी बघतो, पण जे त्याच्या मागचं जे सगळं आहे ती सगळं एकूण एक गोष्ट ती बघते. म्हणजे त्याच्यात मी काहीच पडत नाही की कुठले पैसे आले, कोणाला काय पैसे द्यायचे, व्यवहार काय आहे. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी आहेत हे तीच बघते आणि त्यामुळं मग मला हा सगळा विचार करायला वेळ मिळतो की आता आपण हा कॉन्टेंट करू, तो कॉन्टेंट करू. त्यामुळे माझं 70% काम, मागचं जे काम आहे ते सगळं तीच करते. त्यामुळे मला जे फक्त आहे ते लक्ष द्यायचे की आज व्हिडिओ काय करायची, ह्याच्या पलीकडे मला कुठला विचार नाही करायचा. खऱ्या आयुष्यात कधी दरवाजाबाहेर उभं राहून अगं ते रील, इंस्टाग्राम असं म्हणायची वेळ आली आहे का? नाही, ते येऊ नये म्हणूनच ते करतोय की बाबा इथं तू ते भडास पूर्ण काढून घे, पण खऱ्या आयुष्यात असं कधी करू नको. मला हे नाही आला, हा प्रश्न मला ऍप्लिकेबल नाही. अनमॅरिड. तू अनमॅरिड